पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। दिग्रस पंचायत समिती अंतर्गत असलेल्या 28 ग्रामसेवकापैकी एकही ग्रामसेवक आपल्या मुख्यालयी राहत नसल्याचे निष्पन्न झाले आहे। शिंगत येथील समाजसेवक सदाशिव कांबळे यांनी ही माहितीच्या अधिकारात समोर काढली आहे। दिग्रस पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिंगत या गावी डाटा ऑपरेटरचा साठी कोणते मुले नियुक्ती केली याबद्दल विचारणा केली असता त्यांना उडवडीची उत्तर मिळाली। त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार टाकून दिग्रस पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतची माहिती काढली। यामध्ये मात्र दिग्रस पंचायत समितीमध्ये असलेल्या 28 ग्रामसेवकापैकी एकही ग्रामसेवक आपल्या मुख्यालयी राहत नसल्याचे निष्पन्न झाले। परंतु 28च्या 28 ग्रामसेवक घर भाडे भत्ता मात्र नियमित काढतात। एका ग्रामसेवकाचा 3000 रुपये जरी घर भाडे भत्ता पकडला तरी 28 गुणिले 3000 असे 84,000 रुपये दर महिन्याला शासनाला चुना लावल्याचे निष्पन्न झालेले आहे। ऐकूया त्याच्याच तोंडून ही माहिती। सदाशिव कांबळे, राहणार शिंगत, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। मी सामाजिक कार्यकर्ता असून पत्रकार देखील आहे। दिग्रस तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये डाटा ऑपरेटर या पदाची नियुक्ती होती। प्रत्येक ग्रामपंचायतीने दौंडी देऊन पदे भरणी होती, परंतु 28 ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारची दौंडी न देता बेकायदेशीर पदे भरल्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने सर्व समाजाच्या वतीने त्याबद्दल तक्रार केली। परंतु त्या तक्रारीवरून गट विकास अधिकारी दिग्रस यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे 28 ग्रामसेवक हे मुख्यालयात न राहता भाडे करारनामा घेऊन शासनाची लूट करत आहेत। त्यामुळे मी पुन्हा तक्रार दिली आणि ह्या शासनाच्या लूट वाचविण्याकरिता गट विकास अधिकारी, सहगट विकास अधिकारी पूर्णपणे 100% ताकद लावून ग्रामसेवकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की कोणत्याच ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक वास्तव्यात नसून मुख्यालयात न राहता आपल्या जनतेची व सरकारची फसवणूक करून बेकायदेशीरपणे भाडे करारनामा घेऊन फसवणूक करत आहेत। त्यामुळे माझी गट विकास अधिकारी व शासनाला अशी विनंती आहे की त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 316 व 318(4) नुसार कायदेशीर कारवाई करून या लोकांवर पिशार घेऊन यांच्यावर तात्काळ FIR व्हावा। अन्यथा मी चुपचाप न बसता यांच्याविरुद्ध कलेक्टरकडे सुद्धा मी मागणी केलेली आहे की विभागीय चौकशी करून यांच्यावर कारवाई, मी 100% यांच्यावर कारवाई करणार आणि आपल्या जनतेचा व दिग्रस तालुक्यातील सर्व जनतेचा पैसा जे बेकायदेशीरपणे लूटमार होत आहे ते वाचवील। आता जर आपण पाहिलं, मुख्यालयात न राहता हे 28 ग्रामसेवक जवळपास 2-3 हजाराप्रमाणे जर महिन्याचे जर पैसे घेत असतील तर जवळपास 1 लाख रुपये जवळपास यांनी शासनाची लूट करत आहे दिग्रस तालुक्यावर। तर ही लूट थांबवावी याकरिता मी आज चॅनल समोर आलेलो आहोत। धन्यवाद। मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।